उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी पारंपरिक जे काही पदार्थ आहेत खाऊचे दुपारच्या, ते आपण बघतो आहोत। त्याच्यामध्ये आज एक अतिशय साधा, घरगुती परंतु खूप पौष्टिक असा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे। तो आहे घट्ट वरण आणि पोळी। आमच्या लहानपणी शाळेतून आल्यावर बरेचदा आम्ही हे खात असू। पूर्वी घराघरांमध्ये हे गोळावरण आई काढूनच ठेवायची वेगळं, कारण तिला माहिती असायचं की 4 वाजता मुलांना भूक लागली तर हे आपण खायला देऊ शकतो। तर असं हे गोळावरण छान इतकं पौष्टिक असतं। आपण नेहमी सांगतो की डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, परंतु हे प्रोटीन भरपूर आपल्या शरीरात केव्हा जातील, जेव्हा आपण ते गोळावरण खाऊ तेव्हा। थोड्याशा वरणामध्ये भरपूर पाणी टाकून जे पातळ वरण केलं जातं त्यातनं प्रोटीन क्वांटिटी अतिशय कमी मिळते। त्यामुळे दुपारच्या वेळेस मुलांना जर आपण हे गोळावरण खायला दिलं तर त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन नक्कीच जास्ती जातील आणि त्यांना छान खेळायची भरपूर एनर्जी मिळेल। घराघरांमध्ये वरण जे आहे ते बहुतेक तुरीच्या डाळीचंच बनवलं जातं। आता बऱ्याच महिलांची तक्रार असते की गोळावरण आम्हाला तयार करता येत नाही। तर बघा, आता आपण जेव्हा भात करतो तेव्हा आपण तांदूळाच्या दुप्पट किंवा तिप्पट पाणी घालत असतो, परंतु वरणाला एवढं पाणी लागत नाही, डाळीला एवढं पाणी लागत नाही शिजायला। त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, डाळ भिजेल एवढंच पाणी घालायचं। त्याच्यामध्ये थोडंसं हळद, हिंग आणि अर्धा चमचा तेल घालायचं, म्हणजे ती डाळ खूप छान मऊ शिजते। आणि मग ती शिजल्यानंतर ती घोटून तुम्ही एक वाटीभर ते वरण वेगळं काढून ठेवू शकता आणि सकाळच्या खाण्याचं वेगळं वरण तुम्ही फोडणीला घालू शकता। आणि असं हे गोळावरण तुम्ही मग दुपारच्या वेळेस मुलांना खायला देऊ शकता। आता हे गोळावरण जे आहे ते आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं कढवलेलं तेल किंवा लोणच्याचा खार आपण घालू शकतो। आणि लहान मुलं जर तिखट खात नसतील तर लोणचं घालू नका, पण नुसतं कढवलेलं तेल आपण घालू शकतो आणि कच्चा कांदा त्याच्यामध्ये घालू शकतो। उन्हाळ्याच्या दृष्टीने कांदा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतो आणि थंड असतो, शरीराला गारवा देणारा असतो, त्याचा पण आपल्याला फायदा होतो। आणि हे छान घट्ट वरण त्यांना चवदार करून कालवून द्यायचं आणि त्यांना एका पोळीसोबत जर आपण हे खायला दिलं तर त्यांच्या शरीराला छान एनर्जी मिळेल आणि भरपूर खेळायचा उत्साह त्यांच्यामध्ये टिकून राहील। नक्की करून पहा, तुम्ही सुद्धा खा, तुमच्या मुलांना पण खाऊ घाला। आमच्या लहानपणी आम्ही हे रेग्युलर खात होतो। माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या एजचे जे लोक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना नक्कीच आठवण येईल, त्यांनी सुद्धा खा।